विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं कंबर कसली। विधानसभेसाठी भाजपच्या प्रचाराची ब्ल्यूप्रिंट तयार। उमेदवार निवडीपासून प्रचारांचं काटेकोर नियोजन। आमची आघाडी हाच आमचा चेहरा। मुख्यमंत्री पदासाठीच्या ठाकरेंच्या चेहऱ्याला पवारांचा विरोध। ठाकरेंच्या नावासाठी राऊत पुन्हा आग्रही। एकनाथ शिंदेंचा विश्वास तोपर्यंत सेनेतच राहणार। संभाजीनगरच्या पालकमंत्री पदासाठी अब्दुल सत्तार इच्छुक। ज्येष्ठ नागरिकांना सरकार घडवणार तीर्थाटन। सरकारी खर्चात ज्येष्ठ जाणार तीर्थक्षेत्रावर। राज्य सरकारची आणखी एक गेम चेंजर योजना। सांस्कृतिक खातं तिथीनुसार शिवजयंतीसाठी आग्रही। तिथीनुसार जयंती मागे विरोधकांना राजकारणाचा वास। पेपरफुटीला आळा घालण्यासाठी कडक कायदा केला जाणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विधानसभेत आश्वासन। जातीपातीत अडकलेल्या महाराष्ट्राला बाहेर काढणार। महाराष्ट्र जातीपातीत अडकल्याची राज ठाकरेंची खंत। लोकशाही मराठीच्या बातमीचा दणका। हिंगोलीच्या ब्रह्मपुरीच्या शाळेत शिक्षण विभागाचे पथक। शाळेच्या दुरवस्थेची लोकशाही मराठीने दाखवली बातमी। आळंदीत रंगला माऊलींच्या पालखीचा प्रस्थान सोहळा। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचं यंदाचं 193 वर्ष। पालखी सोहळ्यासाठी भाविकांची मांदी आहे। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा अंतिम सामना बार्बाडोसमध्ये खेळला जाणार। T20 वर्ल्ड कपचा अंतिम सामना। 2007 नंतर आज भारताला दुसरा वर्ल्ड कप जिंकण्याची संधी। पंढरपूरच्या वारीत महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभागाचा चित्ररथ सामील होणार। सुधीर मुनगंटीवारांच्या हस्ते चित्ररथाला हिरवा कंदील दाखवण्यात येणार। वैद्यनाथ तीर्थक्षेत्राच्या विकास कामांची धनंजय मुंडेंकडून पाहणी। तीर्थक्षेत्रासाठी राज्य सरकारकडून 286 कोटी मंजूर। आळंदीत पावसाला सुरुवात। मुसळधार पावसामुळे वारकरी ओलेचिंब। नितीन गडकरींनी टोचले नागपूर पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे गाण। पालिकेच्या कॉन्ट्रॅक्टरच्या कामावरून गडकरी नाराज। कथाकार पंडित प्रदीप मिश्रांनी मागितली माफी। प्रदीप मिश्रांनी राधा राणीबाबत केलं वादग्रस्त वक्तव्य। माजी आमदार वसंत गीतेंच्या कार्यालयावर होणार कारवाई। सूडबुद्धीनं कारवाई होत असल्याचा गीतेंच्या समर्थकांचा आरोप। अधिवेशन काळात सामान्यांच्या प्रवेशावर निर्बंध। अधिवेशन काळात मंगळवार गुरुवारीच प्रवेश पास। सुरक्षेच्या कारणास्तव मर्यादित संख्येने मिळणार पास। बीडचे जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडेंची शिवसेनेतून हकालपट्टी। पक्षविरोधी काम केल्यानं खांडेंचं शिवसेनेतून निलंबन। विधानसभेसाठी रोडमॅप बाबत भाजपच्या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा। लोकसभेतील चुकांची पुनरावृत्ती टाळण्याचेही दिले आदेश। पुणे विमानतळाचे नवे टर्मिनल लवकरच खुले होणार। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांना मोठे यश। नाशकात दूध दराच्या मुद्द्यावरून शेतकरी आक्रमक। दुधाला प्रति लिटर 40 रुपये दर देण्याची मागणी। आंदोलनात शेतकऱ्यांसह राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते सहभागी। कळंब येथील नगर परिषदेच्या शाळेची दुरावस्था। छताला गळती, भिंतींना पडल्या भेगा। जळगावमध्ये प्रतिबंधित तंबाखू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई। पोलिसांकडून 4.5 लाखांचा प्रतिबंधित तंबाखू जप्त। जिओ पाठोपाठ वोडाफोन आयडियाचा रिचार्ज महागला। प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन्समध्ये 11 ते 23% वाढ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।